असतं. आणखीन एक सगळ्यात सोपा पाऊस आहे कसा ओळखायचा. काय होतं, कधी कधी 5 जून येतो, 10 जून जातो, पाऊसच येत नाही, 15 जून जातो, पाऊस येत नाही. मग आपले काय करतात तज्ज्ञ लोक, तुम्हाला पाऊस सांगत नाही. मग अशा वेळेस पाऊस कोणाला विचारायचा. माझं म्हणणं आहे कोणालाच विचारत जाऊ नका, मला देखील नाही विचारायचा. 5 जून गेला, 10 जून गेला, 15 जून गेला, पाऊसच नाही आला. मग असं उभं वारं सुटतं बघा. उभं वारं सुटलं तर मग तुम्हाला पाऊस कोणी सांगत नाही. तुम्ही ब्राह्मणाकडे गेला तरी ते पण सांगत नाही. मग अशा वेळेस कोणाला विचारायचा. माझं म्हणणं आहे कोणाला विचारायचं नाही. हे जे झाडं आहेत ना, ह्या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात बघा. त्या चिमण्या काय करतात, ज्या ज्या ठिकाणी धूळ आहे त्या मातीमध्ये चिमण्या आंघोळ करतात. चिमण्यानं जर मातीने आंघोळ केलेली पाहिली की 4 दिवसाला पाऊस येतो, म्हणून हे एक पाऊस याचं कारण लक्ष येतं. आणखीन परत एक सांगतो, या ठिकाणी वारकरी आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही बघा, दिवाळीच्या अगोदर तुमच्या गावामध्ये दरवर्षी दिवाळीच्या अगोदर तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये काकड्याचं भजन चालू असतं. आणि काकड्याच्या भजनाला तुमच्या गावातले भजनकरी काय करतात, पहाटे 4 वाजता